नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा मिळण्याची तारीख फिक्स। तर मित्रांनो, या तारखेपर्यंत मिळणार पीक विमा। तर मंत्री अब्दुल सत्तार यांची पीक विमा मिळण्याची तारीख फिक्स केली आहे। त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांसाठी 2023 मध्ये झालेल्या पीक नुकसानीची भरपाई मिळालेली नाही, त्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत मिळणार पीक विमा मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री यांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, मागील वर्षी म्हणजेच 2023च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते। पण शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेना खरीप अंतर्गत विविध पीक विमा कंपन्यांकडून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पीक विमा जमा करण्याचे निदर्शन कृषी मंत्री यांनी दिले आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खालील पीक विमा कंपन्या अधिकृत करण्यात आलेल्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा मिळण्याची तारीख फिक्स। भारतीय कृषी विमा कंपनी, HDFC ॲग्रो, ISPICI। तर मित्रांनो, युनायटेड इंडिया कंपनी, बऱ्याच विमा कंपन्यांमार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत शेतकरी बांधव आपल्या शेतीतील पिकांचा पीक विमा काढून घेत असतात। तर मित्रांनो, पिकाचे नुकसान झाले की पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई म्हणून आर्थिक रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। तर शेतकरी मित्रांनो, परंतु त्यासाठी शेतकरी बांधवांनी शेतीतील पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत शेतीतील नुकसानग्रस्त पिकांची सूचना पीक विमा कंपन्यास द्यावी। तर मित्रांनो, त्यानंतर पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी नुकसानीची शहानिशा करतात। तर मित्रांनो, लवकरच मिळणार उर्वरित पीक विमा। अनेक शेतकरी बांधवांनी त्याच्या शेतीतील पिकांची नुकसानीची सूचना देऊन देखील पीक विमा कंपन्यांनी त्याची दखल घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे। तर मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठी अर्ज विविध कारणाने दाखवून फेटाळण्याच्या तक्रारी येत आहे। तर या पार्श्वभूमीवर त्यांच्या 12 दिवसात या विमा कंपन्यांनी या प्रकरणी फेटाळलेल्या अर्जाची पुनः तपासणी करून कार्यवाही करण्यात संबंधित कंपन्यांना निदर्शन कृषी मंत्री यांनी विनंती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।